आपल्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही। अनेकदा तर आपण जिथे काम करतो तिथले सहकारी आपल्याला काही काही वेळेला नकोसे वाटू लागतात। सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एकटा आहोत की काय असं वाटू लागतं। नको हे ऑफिस मधलं पॉलिटिक्स गॉसिप असं तुम्हाला कधी वाटलंय का? किंवा तुमचे सहकारी तुम्हाला समजून घेत नाहीत असं वाटतं का? फक्त ऑफिसच नाही तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती सुद्धा त्रासदायक वाटतायत का? तर आजच्या पाहुण्या आपल्याला यावर खास टिप्स देणार आहेत। द कोड या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी काही इंटरेस्टिंग सूत्र वाचकांसमोर आणली आहेत। लेखिका मुक्ता महाजनी यांचं हे तिसरं पुस्तक आहे। याआधी त्यांनी पॉवर प्ले, लेट्स टॉक ही 2 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती प्रकाशित सुद्धा झालेली आहेत। यशाचा मार्ग सांगणारी अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध असतात, पण उदाहरणांसह कोणी आपलं रोजचं आयुष्य सोपं करू शकत असेल तर ते नक्कीच वाचावंसं वाटतं। तर त्यांच्या या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी आणि अस्वस्थ परिस्थितीतही शांत राहण्याची त्यांना सापडलेली गुरुकिल्ली ते आपल्याला आज सांगणार आहेत, ते शेअर करणार आहेत। लेखिका मुक्ता महाजनी आपल्या सोबत आहेत। मुक्ताताई, तुमचं सगळ्यांचं आपलं स्वागत। खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सगळेजण ऑफिसमध्ये काम करतात। काय आहे द कोड? आत्ताच आपण म्हटलं की आपण अस्वस्थ होतो, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही, एखादा प्रसंग आवडत नाही, एखादी व्यक्ती आवडत नाही। मग आपण मोठे व्हाईस प्रेसिडेंट असो किंवा साधे मॅनेजर असो, एखादे कॉरेस्पॉन्डंट असो, डॉक्टर असो, नर्स असो, त्यावेळेला मग काय होतं की आपण चिडतो किंवा आपण नकारात्मक विचार करतो, पण आपल्याला माहित नसतं की आपण कुठल्या प्रकारचा नकारात्मक विचार करतो आहे। म्हणजे राग हा फार सोपा असतो समजायला, पण ईर्ष्या किंवा मुद्दामून कंटाळापणा करणं हे आपण करतोय हे आपल्याला माहीत नसतं, किंवा जर आपल्याला ते माहीत असेल तर ह्याच्यामधून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला माहीत नसतं। द कोडमध्ये असे 99 तोडगे आहेत, उदाहरणं आहेत की आपण कधी घरी जातो, आपल्या मित्रमैत्रिणींना, घरच्या लोकांना विचारतो मी काय करू, मला अतिशय राग येतोय किंवा मला ईर्ष्या होते आहे किंवा मला खूप जळते मी ह्या व्यक्तीशी आणि मला कळत नाही मी काय करू, मी जळायला नको की पाहिजे हे पण मला माहित नाही मी इतकी जळते। तर एखादी व्यक्ती आपल्याला काय म्हणते, अगं करुणा दाखव त्या व्यक्तीला, त्याची परिस्थिती काय आहे तुला माहित नाही, किंवा शांत राहा, संतापून काय होणार आहे। आणि हे आपण खूप वाचतो की आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा द युनिवर्स जे आपण म्हणतो आपल्याला तेच देतं, पण जेव्हा आपण नकारात्मक विचारांमध्ये असतो तेव्हा हे आपल्याला समजत नाही की आपल्याला युनिवर्स ऍक्च्युली काय देणार आहे, माझं काय होणार आहे। करुणा दाखव, शांत राहा म्हणजे काय, मी काय करायला पाहिजे? ठीक आहे, मी ठरवते की मी जाते, खूप मी करुणा दाखवते, खूप प्रयत्न करते शांतता दाखवायला, तरी पण मला काही समजत नाहीये काय होतंय, मी तर अजूनच चिडलेली आहे। आणि कदाचित असं होतं की तुम्ही शांत राहा, आनंदी राहा, हे सांगणं सोपं असतं, पण ते कसं राहायचं हे कळत नाही। द कोड मध्ये तुम्ही म्हणलात की 99 उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत, म्हणजे ती उदाहरणं काय आहेत, म्हणजे ते प्रसंग आहेत? हो, 99 प्रसंग आहेत, ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही 99 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काही ना काही होत असतं, तुम्ही चिडता किंवा तुम्हाला रडू येतं। त्यातला एखादा प्रसंग सांगू शकाल का आम्हाला? मी पुस्तकातला नाही पण त्याच्या सारखा एक वेगळा प्रसंग सांगेन। म्हणजे काय की समजा मला खूप आकांक्षा आहे की मला नटी व्हायचंय, टीव्हीवर यायचंय, आणि माझी एक मावस बहीण आहे जी लहानपणापासून ती मोठी आहे माझ्यापेक्षा, तिने माझ्यावर अगदी खूप प्रेम केलेलं आहे, आणि मी तिच्याकडे जाते आणि म्हणते की तू नटी आहेस आणि तू सगळीकडे फिरते, तुझे छान छान कपडे आहेत, मेकअप आहे, किती सुंदर दिसतेस तू, तुला पैसे मिळतात हे सगळं करायला, मला हे सगळं आयुष्य पाहिजे। आणि माझी अशी खूप अपेक्षा असते की तिने हे माझ्याकरता करावं, कारण ती खूप जवळ आहे माझ्या। ती म्हणते ठीक आहे, एक दिवस माझा शूट येऊन पहा, आणि ती मला तिकडे नेते, आणि मला राग येतो की तिने मला डायरेक्टली सरळ जाऊन का नाही नेलं डायरेक्टरकडे,
की ही माझी लहान बहीण आहे, तिचा स्क्रीनशॉट किंवा जे असेल ते तरी घ्या, तिला बघा तरी तिला स्क्रीनवरती एकदा, तिथे कशी दिसते मी, काय दिसते मी, हे काय आहे. इतक्या जवळ आहोत आम्ही. एक लहानशी तर गोष्ट मागितली आहे मी, की मला अगदी मोठ्या माणसाशी भेटायचंय, काय एवढं मोठं केलं मी. ही माझ्यामध्ये ही नकारात्मक विचार सुरू झाले. त्याच्यामुळे माझा सगळं मूड खराब झाला, माझा दिवस खराब गेला. मी तिकडे जेव्हा पोचले तेव्हा माझं मन पूर्ण बंद होतं, पूर्णपणे. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओपननेस नव्हती, आतुरता नव्हती की मी काय शिकणार आहे, तिकडे जाऊन मी काय बघणार आहे माझ्या मावस बहिणी बरोबर. तिकडे गेल्यानंतर मला त्या 16 तासांमध्ये समजलं की तिचा हा दिवस किती कठीण गेला. आणि जे आपण स्क्रीनवरती पडद्यावर बघतो ते खरं मागे किती काम असतं. तेव्हा मला समजलं की माझी बहीण काही चुकीचं करत नव्हती, ती मला दाखवून द्यायचा प्रयत्न करत होती की हे नक्की तुझ्याकरता आहे का. बरोबर. जेव्हा आपण पाहतो समोरच्याचं तेव्हा आपल्याला कदाचित कळू शकतं की आपल्याला वाटतं तशी परिस्थिती नाहीये, कदाचित परिस्थिती वेगळी पण असू शकते, असते ती तशी तिकडे कशी. आणि घरी जाऊन मी विचार केला की हे मला खरंच हवंय का. मी एखाद्या वेळेला दुसरं काहीतरी खूप चांगलं करू शकते ज्याला तेवढाच महत्व आहे. निश्चितच. खरं तर हा विषय एवढा मोठा आहे ना की यावर बोलावं तितकं कमी आहे. आणि तुमच्याकडे तर 99 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. हा इश्यू खरं तर खूप जनरलाइज आहे की मला ऑफिसमध्ये त्रास होतो, माझा बॉस माझं ऐकून घेत नाही असं वाटतं, सहकारी खूप चांगलं कॉपरेट करत नाहीत, एखादा सहकारी आवडत नसेल तरी त्याच्याबरोबर मला बसायला लागतं, काम करायला लागतं. यातनं बाहेर पडायचं असेल आता तर तुम्ही काही इंटरेस्टिंग छोट्या टिप्स सांगू शकाल का, ज्या तुम्ही या पुस्तकात पण सांगितल्या आहेत. तुम्हाला अपेक्षा करायचा हक्क आहे का. पहिली गोष्ट, अपेक्षा उपेक्षा होते. हक्क असेल तर विचारपूर्वक पुढे जा की आपण काय करायला पाहिजे. द कोडमध्ये लिहिलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे, कसं बोलायचं, कोणाशी बोलायचं, बॉसशी बोलायचं की मॅनेजरशी बोलायचं, घरी विचारायचं, काय करायचं. आपला हक्क आहे. हक्क नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, कारण ते आपले बॉस आहेत किंवा सिनियर कलिग आहेत किंवा कोणी नामांकित आहेत. अशा वेळेला आपलं ते वैयक्तिक मत झालं, आपलं ते ऑफिसचं मत नाहीये. गप्प बसा. या पुस्तकामधले जे वेगवेगळे प्रसंग आहेत ते तुमच्या बाबतीत घडलेले आहेत, तुम्ही कुठे काम केलेलं आहे, तिथला काय तुमचा अनुभव होता की आणखी काही लोकांशी तुम्ही बोलून त्या अनुभवातून हे सगळं लिहिलंय. दोन्ही. 20 वर्ष काम करते. अच्छा. दोन्ही पुष्कळदा मी अनुभवलेलं आहे. उगीच रागवले, उगीच कोणाला जाऊन काहीतरी. तुम्ही त्रासलेला होता तेव्हा. भरपूर. हो. अच्छा. होते हे होतं. मग या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तेव्हाच मिळाली की नंतर तुम्हाला सगळं हे रिअलाइज झालं. आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो, आपले विचार, आपला त्रास सांगतो. ती जर व्यक्ती खरंच चांगली असेल तर आपल्याला सांगेल स्वतःकडे पहा, स्वतःकडे पहा, स्वतःमध्ये काय चुकतंय, काय बरोबर आहे, दोन्ही असू शकतं, ते पहा, त्याच्यावरून तोडगा काढा. इमोशनल रिॲक्शन्स देऊ नका, डोकं वापरा. आणि कसा ॲटिट्यूड असला पाहिजे, म्हणजे वर्क प्लेसमध्ये आपण काही वेळेला असं होतं की मित्र होऊन जातात, मैत्रिणी होऊन जातात, पण खरंच ते कलिग्स, ते मित्र मैत्रिणी होणं हे फायद्याचं आहे का तोट्याचं आहे. मला वाटतं बी फ्रेंडली, पण ते आपलं घर नाही आहे आणि ते आपलं सोशल सर्कल पण नाही आहे. झाले मित्र मैत्रीण तर किती छान, पण ती मैत्री ऑफिसच्या बाहेर ठेवा, ऑफिसमध्ये नाही. पण तुम्ही आता म्हणालात की ते आपलं घर नाहीये, पण घरी आपण जेवढा वेळ राहत नाही तेवढा वेळ आपण इकडे असतो. भारतात तरी ही स्थिती आहे की काय करणार नाही. पण मग इथे एक असं घरगुती वातावरण असावं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं, यासाठी काही तुमच्या पुस्तकात काही टिप्स नाही आहेत का. मुळात प्रश्नच असू नये की एक माझ्याशी वाईट वागतोय तर मी त्याच्याशी कसं चांगलं वागावं, यापेक्षा हा प्रश्नच असू नये, त्यासाठी तुम्ही काही खास टिप्स दिलेल्या का सगळ्यांसाठी ओव्हरऑल. मुद्द्यावर राहा, मुद्द्यावर राहा, मुद्द्यावर राहा. एक्झॅक्टली. म्हणजे असं की तुम्ही काय म्हणताय आहे, हर्षदा मला काय म्हणते आहे आणि त्याचं काय करायचं आहे ह्याचा विचार करा.
कोण म्हणते, ती माझी कोण आहे, आपण माझे कोण आहात, पुढे काय झालं, पुढे काय होणार आहे, मागे काय झालं, मला आतमधून खरं काय पाहिजे, खरं काय नकोय, जो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. जो समोर तुमची परिस्थिती जी आहे त्याच्या समोर जा, सकारात्मक विचार करा. खरं तर आपण आता अगदी शेवटाकडे आलोय हो. आपल्या डिस्कशनच्या. तर एक शेवटचा थोडक्यात सांगाल की द कोड हे वाचकांनी का वाचलं पाहिजे? कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला 99 तोडगे 99 उत्तर आहेत अशा प्रसंगांना, जिकडे सायन्स, रिलिजन, फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी ह्यांच्यामध्ये प्रूव्हन टेक्निक्स जे आपण म्हणतो हे आहेत, ज्यांनी तुम्हाला तुमचा जो काय इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल, त्रास असेल, तो संपेल त्याच्यामध्ये. नाही, आणि जसं तुम्ही म्हणलात की कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या आधी थोडं थांबा, विचार करा. हो. आणि तुम्ही ऑफिसमध्ये असता, घरी नाही, हो. त्यामुळे इतकं सुद्धा इम्पल्सिव्ह राहून चालत नाही प्रतिक्रिया देताना. आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आय एम शुअर की प्रत्येक प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा त्या खूप रिलेट होऊ शकतात. पण आज तुम्ही इथे आलात आणि या पुस्तकाबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू.